हाय हॅलो यूट्यूब फॅमिली, सगळ्या गोड ताईंचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज होता आरवच्या स्कूलमध्ये दसरा सेलिब्रेशन. त्यासाठी सांगितलं होतं मुलांना हनुमान लक्ष्मण रामाचा जे गेटअप करून यायला, आणि मुलींना होता सीताचा गेटअप. तर आरवला मी असा रामाचा गेटअप केला होता. वरती घरातलाच कुर्ता घातला आहे, बाकी सगळं रेंटवर आणलं होतं मी. तर एका दिवसाचे 350 रेंट होते ह्या सगळ्या कॉस्ट्यूमचे. आणि जो वरती जो गंछा बोलतात तो असं म्हणजे टॉवेलसारखा होता भगव्या कलरचा, आणि तो फक्त असा गुंडाळायचा. पण सकाळी सकाळी खूप थंडी होती, त्यामुळे मी आरवला तो न यूज करता घराचा त्याचा कुर्ता होता ऑरेंज कलरचा, तोच घातला होता. आणि मग खाली ती पॅन्ट वगैरे घातली. आणि बाकी सगळं वगैरे आहे हे केसाचं वगैरे ते सगळं बाण हे सगळं रेंटवर आणलं होतं. आणि आरव खूप छान दिसत होता ह्याच्यामुळे. त्याचा लूक असं छोटा छोटा आणि भारी वाटत होता, आणि त्याला पर्सनली हे खूप आवडलं होतं. आणि त्याचं नुसतं ते चाललं होतं की सारखे कपडे घालायचा, आरशापुढे उभा राहायचा, थोडंसं काहीतरी ॲक्टिंग वगैरे करायचा, परत चेंज करायचा. हेच सुरू होतं आरवचं. आणि स्कूलमध्ये पण खूप छान छान फोटो वगैरे काढले, त्यांच्या मॅमनी व्हिडिओ वगैरे केले होते स्कूलमध्ये त्याचे. आणि तो खूप खुश होता. आणि त्याची शाळा 2च तास होती फक्त, आणि 2 तासासाठी एवढे पैसे घालवायचे म्हणून आम्ही आणणार नव्हतो कॉस्ट्यूम. पण त्याचे पप्पा बोलले जाऊ दे ठीक आहे, नको आणायचे की नाही आणायचे की नाही असा विचार करून करून मग लास्ट टाईमला आणला आरवला युनिफॉर्म. इकडे आमची चालली आहे दसऱ्याची तयारी. हार वगैरे सगळं रात्रीच करून ठेवतो आम्ही. आज होता पर्पल कलर म्हणून आम्ही सगळ्यांनी साड्या घातल्या होत्या पर्पल कलरच्या. तर फोटो वगैरे काढले मस्तपैकी, आणि मग तशीच ठेवली होती साडी, कारण रात्री जायचं देवी दर्शनाला. पण ह्यांनी काही मला नेलं नाही, जायचं बोललं हे, पण हार वगैरे करायला उशीर झाला. मग तिथून पुढे मग घरात लावायचं वगैरे म्हणून गेलोच नाही. तर बाजूच्या ताई आल्या होत्या, त्यांना भेंडीची भाजी बनवून ठेवली होती उपवासाला, ती त्यांना द्यायची होती. मग त्यांना त्याच येऊन ती घेऊन गेल्या, कारण आम्ही बनवत होतो हार. सकाळी माझी खूप गडबड होती, परत पोळ्या बनवायच्या की हार बनवायचे की काय करायचं, म्हणून मग रात्रीच आम्ही बनवून ठेवतो दरवर्षी हार वगैरे गाडीला घराला. गाडीचाच हार बनवायला जरा म्हणजे वेळ लागतो मोठ्या गाडीचा, त्यामुळे आम्ही दोघं पण बनवतो आहे. आणि आज हे मला हार बनवू लागत आहेत, म्हणजे दरवर्षी मीच बनवते एकटी, पण ह्या वर्षी हे बोलले चल मी पण तुला बनवू लागतो. आणि ह्यांच्याकडून चुकून डबल फुलं जायचे, आणि हे परत ते फुलं तिथून काढायचे. मग ते कधी कधी असं वाटतं की मी एकटीनेच बनवलेलं मला परवडतो, कारण की ह्यांनी कधी केलंच नाही असलं काही काम, त्यामुळे ह्यांना नाही जमत ते सगळं करायला. आणि आपण तरी कुठे केलं आहे म्हणा, पण तरी आपल्याला करावंच लागतं, कारण घरातल्या लेडीजला मला हे येत नाही मला ते येत नाही हे उत्तर घरातल्या लेडीजनी नाही दिलेलंच बरं असतं. कोणती गोष्ट नाही जरी आली तरी आपल्याला लग्न झाल्यावर ती गोष्ट जमवावीच लागते, आणि आपण जमवतो. आपण असं म्हणत नाही की मला हे नाही येत मी कधी केलं नाही, असं ज्या लेडीज म्हणतात त्या अपवाद असतील ह्या गोष्टीला. पण लग्नानंतर बऱ्याच गोष्टी जमवून घ्याव्या लागतात, जरी जमत नसल्या तरीसुद्धा. तर मला असं मी म्हटलं मीच करते, त्यापेक्षा तुम्ही नका करू. 4 वेळा ते दोरा काढत होते, फुल रिटर्न काढायचे परत व्हायचे, तर म्हटलं राहू द्या मीच करते. पण तरी पण लास्टपर्यंत ते मला हार करू लागले, थोडा थोडा हेल्प केली त्यांनी मला जशी जमेल तशी. बाकी मग दरवाजाला आणि छोट्या गाडीला वगैरे ते काय सोपे हार आहेत, त्यामुळे त्याला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. फक्त गाडीचाच हार, आणि तो थोडासा वेगळा बनवायचा असतो, त्याच्यामुळे पण ह्या वर्षी साधाच बनवणार आहे. आणि हे जे झेंडूचे फुलं आणले त्यांनी रात्री, तेव्हा ते फुलवाल्यांनी ह्यांना फसवलं आहे की 1 किलो फुलं घेतलेत, पण खूपच कमी फुलं आलेत, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त गाडीचा हार बनवू शकतो. आणि दरवेळी 1 किलो फुलामध्ये आम्ही घराचा हार गाडीचा हार आणि दरवाजाचा हार बनवून फुलं शिल्लक राहतात पूजेसाठी. पण आत्ता आज खूपच थोडीशीच फुलं आली होती, कारण त्यांनी पाणी मारलं होतं फुलांवरती, त्यामुळे ते वजन लगेच भरलं होतं. तर असा सिंपलच हार बनवला होता आज, कारण जी व्हाईट कलरची फुलं जी असतात शेवंतीची ती भेटली नाही त्यांना आज, फक्त हीच भेटली होती जे पर्पल कलरचे आहेत तेच शेवंतीची फुलं. मग तेच घालून हार बनवला. आणि आज जी झेंडूची फुलं घातले ते पण एवढे काही खास नव्हते. जे फ्रेश येल्लो कलरचा असतो फेंट त्या कलरचा हार अजून छान दिसतो, पण तशी फुलं ह्यांना भेटलीच नाहीत. तर जसा बनवायचा तसा झाला नाही हार, पण जसा म्हटलं ठीक आहे चला एक दिवस तर घालायचा आहे, तर जाऊ देत आता जसा बनेल तसा ठीक आहे म्हणून बनवला हार. आणि इकडे आरवून छोटासा हार त्याच्या पण गाडीला बनवला होता. आणि इकडे बघा ह्यांनी, मी किचनमध्ये गेले होते 2 मिनटं, तेवढं त्यांनी हे छोटंसं खाली करून लावलं होतं हाराला, ते पण त्यांनी वाकडंच लावलं होतं त्यांच्याकडून ते पण तिरकं झालं होतं. नंतर मग मी काढलं, ते काढायला लावलं आणि परत दुसरं तयार करायला लावलं त्यांना.
असं होतं. हे मला हेल्प करण्याच्या हेतूने म्हणजे करू लागतात, पण डबल काम करून ठेवतात कधी कधी. इकडे जेवण हार वगैरे सगळं झालं आणि मग जेवायला घेतलं, कारण भूक खूप लागली होती. उद्या उपवास सोडायचा आहे, पण 10 दिवसाचे उपवास, आणि आज एकदम असं नको वाटते. आणि भेंडीची भाजी खाल्लीच नव्हती 9-10 दिवसामध्ये. मग आज भेंडी आणायला लावली त्यांना आणि भेंडी बनवली. आता फक्त भेंडी आणि भाकरीच खायची आहे, कारण की उपवास तरी रोज रोज काय खाणार. त्यामुळं आता नको नको झालं आहे उपवासाचं सुद्धा खाऊन. इकडे आरव करतोय ब्रश. आरवचा दात दुखतोय, त्यामुळे आरव बेसिनमध्ये ब्रश करतोय. आणि बाथरूममध्ये त्याला जर नेलं ब्रश करायला, सगळे कपडे ओले करून घेतो, त्यामुळे त्याला बेसिनमध्येच ब्रश करायला देते मी. आणि इकडे व्हिडिओ फास्ट केला मी, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. आणि आरवचं असं असतं की मी जेवायला बसले की एकदा दोनदा तरी कंटिन्यू आरव मला रोज उठवतो. रोज असा माझ्या म्हणजे आरव झाल्यापासून असा एक पण दिवस नाही की मी रात्री जेवायला बसले आणि एकदा किंवा दोनदा, कमीत कमी एकदा तरी मला उठावंच लागतं. काही ना काहीतरी कारण होतंच उठायचं. आणि आरवमुळे मला उठून जावंच लागतं परत काही ना काहीतरी करायला. तर लहान मुलं असल्यावर असं होतंच, ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्याच लागतात. पण ठीक आहे, इट्स ओके, काय करणार आता. आता चला, उद्या सकाळी तयारी करायची आहे. बाकी सगळी दसऱ्याची अख्खा दिवस कामातच जातो उद्या. तर हा अगोदरचाच ब्लॉग आहे, तो मी आता शेअर करते, कारण वडील होते, वहिनी, दादा सगळे होते. आरव आजारी होता, त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला टाईमच नाही भेटला. तर चला, नेक्स्ट व्हिडिओ पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.